बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। जुन्या पेन्शन योजनेच्या धर्तीवर सुधारित राष्ट्रीय सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी आजपासून राज्यव्यापी बेमुदत संप सुरू केलाय। परिणामी सर्व शासकीय कार्यालयातील कामकाज कोलमडलं असून नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे। दरम्यान राज्य शासनानं हा संप मोडून काढण्याची भूमिका घेतली आहे। त्यातून संपात सहभागी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा आणि संप काळातील वेतन कपात करण्याचा इशारा दिलाय। एकच मिशन जुनी पेन्शन हे घोषवाक्य घेऊन शासकीय निमशासकीय कर्मचारी आणि त्यांच्या संघटना गेली 3 वर्ष संघर्ष करतायत। सन 2023 मध्ये 7 दिवसांचा संप झाला होता। मात्र प्रत्येक आंदोलनाच्या वेळी शासनानं कर्मचाऱ्यांच्या तोंडाला आश्वासनांची पानं पुसलेली आहेत। 20 सप्टेंबर 2024 रोजी सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा शासन आदेश काढण्यात आला, मात्र त्याच्या अंमलबजावणीची मार्गदर्शक तत्त्व जाहीर केली नाहीत। या पार्श्वभूमीवर शासकीय निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना आणि समन्वय समिती तसंच राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेसह 40 संघटनांनी आजपासून बेमुदत संप सुरू करणार असल्याची नोटीस शासनाला दिली होती। त्यानुसार आजपासून 40 पेक्षा जास्त विभागातील शासकीय कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत। जिल्ह्यातील सुमारे 65,000 तर संपूर्ण राज्यातून 17 लाख कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत। परिणामी शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प झाले। कर्मचारी नेते अनिल लवेकर, वसंत डावरे, राहुल शिंदे, संजय क्षीरसागर, हसमत हवेरी, रमेश भोसले यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आज सकाळी महावीर गार्डनमध्ये ठिय्या आंदोलन केलं। त्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला। पण 2 वर्ष होत आली, वेगळी सूचना काढली नाही। 2 वर्षामध्ये जवळपास समन्वय समितीने, मध्यवर्ती संघटनेने नाही, मध्यवर्ती संघटना हा एक भाग त्यातला, जवळपास 12 आंदोलनं केली, तरी शासनाने दखल घेतली नाही। मुख्यमंत्र्यांना आपण निवेदन दिलं। हिवाळी अधिवेशनाच्या वेळेला डिसेंबरमध्ये आपण नागपूरला साखळी उपोषण केलं, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी निरोप पाठवला की साखळी उपोषण मागे 15 दिवसामध्ये आपण चर्चा करू। त्याला आता 3 महिने होऊन गेले तरी मुख्यमंत्र्यांना चर्चा करायला वेळ नाही। त्यामुळं महाराष्ट्रातल्या परवा ऑनलाईन मीटिंगमध्ये 103 संघटना सहभागी होत्या। त्यांनी सांगितलं की आत्ता संप करण्याशिवाय पर्याय नाही। शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांचीही गैरसोय होतीये। दुसरीकडे राज्य शासनानं हा संप मोडून काढण्यासाठी संपकरी कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा इशारा दिलाय। राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं एक परिपत्रक काढून संपात सहभागी होणं ही कर्मचाऱ्यांची गैरवर्तणूक मानली जाईल आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, तसंच संपकाळातील वेतन कपात करण्याचा निर्णय घेतलाय। शिवाय कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला कोणत्याही प्रकारची रजा मंजूर करू नये असंही सामान्य प्रशासन विभागानं नमूद केलंय। दरम्यान CPR मधील कर्मचारीसुद्धा या संपात सहभागी झाल्यानं वैद्यकीय सेवा विस्कळीत झाली आहे। वास्तविक आरोग्य सेवा म्हणजे अत्यावश्यक सेवा असतानाही CPR मधील कर्मचारी संपात सहभागी झालेत। अशा परिस्थितीत अशोक रोकडे यांच्या नेतृत्वाखालील व्हाईट आर्मीचे जवान या रुग्णालयात सेवा देत आहेत।